कर्माचं बंधन. कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे दशरथ वियोगे मेला, रावण क्षयो पावला, वियोग घडला सीता देवी. हे कर्माचं बंधन आहे. अगा कर्मी जे उरावे ते सुख दुःखी फळावे, भोगावया यावे देहा एका, केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले ऐसे किती अनेक प्रमाण आहेत. किंवा स्वतः देवानं सांगितलंय, अदश्योर्ध्वम प्रसुरातस्य शाखा गुणपुरोधा विषय प्रवाला, अदश्य मुलानी संततानी कर्मानुबंधीनी. हे बंधनच आहे ना. कर्माचं बंधन तुटता तुटत नाही. एक लक्षात राहू द्या, एकाच दगडाच्या खाणीतनं 3 प्रकारची दगड जन्माला आली. ए पुराव नीट बसा रे बाळा. एकाच दगडाच्या खाणीतनं 3 प्रकारची दगड जन्माला आली. एक दगड मंदिरातली मूर्ती झालाय, दुसरा मंदिराची पायरी झालाय, आणि तिसरा नारळ फोडायला वापरला. या दगडाच्या खाणीचा दोष असेल तर होय म्हणा, नसेल तर नाही म्हणा. या दगडाच्या खाणीचा दोष. अरे बोलत नाही का तुम्ही? तुम्हाला राग आलाय का माझा? मी घरी जाऊ का? म्हणा ना. या दगडाच्या खाणीचा दोष, या दगडाच्या खाणीचा दोष. जाऊ द्या, तुम्ही बोलत नाही तो उदाहरण देतो कर्माची. एकाच विहिरीतलं पाणी विविध पिकाला जातं. पाणी उसाला गेलं उसाची चव, चिंचेला गेलं चिंचेची चव, कारल्याला गेलं कारल्याची चव, मिरचीला गेलं मिरचीची चव. यात विहिरीतल्या पाण्याचा दोष. एकाच माळ्याच्या मळ्यात फुललेली फुलं, काही देवाच्या हृदयाजवळ, काही ईश्वराच्या पायाजवळ, आणि काही एखाद्याचे फुटके नशीब म्हणून प्रेतास कवटाळीती. यात त्या फुलाच्या झाडाचा दोष. अरे बोला ना, चंगळ्या बोले. हे कसं बोलता तुम्ही? बाकीचं कसं काय बोलता ना. या दगडाच्या खाणीचा दोष अजिबात नाही. आता त्यांनाच मार्केट आलंय महाराज. नात करती काय यावंच लागते, खोटं बोलायचं नाही, कॉपी करायची नाही. तुमच्याकडे तर एक जण उगवलंय ना, हा, द किंग मेकर. नाही, तुमच्याकडचा किंग मेकर संघटनेचा अध्यक्ष आहे ना. येवला किंग मेकर संघटना तुमच्या भागातलाच आहे ना. परवा दिवशी त्याला फोन करायची इच्छा झाली होती. आमच्या भागातली ऐका झालंय असं. हे कलियुग आहे. इथं झापूक झुपूक संघटनेच्या माणसाला किंमत यायला लागली. चांगल्याला कोण देत? आमचा पकवाजा मेला पकवाज वाजवून त्याला फॉलोही कुणी करत नाही. हे दुर्दैव आहे. पहा माझ्याकडं. आपला मुद्दा असा आहे, कर्माचं बंधनच आहे हे. स्वतः देवानं सांगावं, ज्या अर्थी माझ्या बापाला मरावं लागतंय आणि मला वनवासाला यावं लागतंय, हे कर्माचं बंधन आहे. पुढचं जरा ऐका. एकाच मास्तरच्या वर्गात 100 पोरं असतात की नाही? काही डॉक्टर झाले, काही वकील झाले, काही कलेक्टर झाले, काही देवळात आले, चांगला बल काढून घेऊन गेले आणि गेलेलं तिथे लावून गेले. यात त्या मास्तरचा दोष, कर्माचा दोष आहे. एक तर पोरगा 8 दिवस शाळेत गेलं नाही, त्याचे गुरुजी शोधत आले. पप्याचं घर कुठं आहे, दाद्याचं घर कुठं आहे. ते घर सापडलं, पण पप्या नव्हतं, आजोबा होतं. आजोबा काय, नातू कुठं आहे? ते तर घरात आहे. त्याला बाहेर बोलवा, 8 दिवस शाळेत नाही. म्हातारा आत गेलं आणि पप्याला म्हणलं, लपून बस, तुझे सर आलेत तुला शोधायला, मारतील, भाऊ लपून बस, गुरुजी आलेत तुझे. पोरग म्हणलं, आजोबा तुम्हीच लपून बसा, मी आमच्या सरांना सांगून आलोय, आमचा आजोबा वारलेत, आता 8 दिवस शाळेत येणार. ज्याच्या त्याचा कर्माचा विषय नाईलाज आहे. मग महाराज आम्ही काय केलं पाहिजे? कर्माचं बंधनच टाळा ना, पुढे चाल. जे पेरलंय ते उगवतं, याला कर्म म्हणतात. मी नेहमी सांगतो, आने वाला कौन है, जाने वाला कौन है, पाने वाला कौन है, खोने वाला कौन है. अरे देने पे आया तो इतना देता है, छप्पर फाड़ के देता है. नाही, मी बारामतीच्या पट्ट्यातला आहे म्हणून सांगितलं. आजपासून तुम्ही सगळ्या माझ्या लाडक्या बहिणी, चालेल ना? हात वर करा बरं. किती बायांना वाटतं हा बोराटे महाराज आपला भाऊ असावा? और घ्या ना हात वर. त्या नागोबाला भाऊ म्हणतात. नागोबा काय तर आमचा भाऊ आहे. मग वारवाला काय जातात, स्टेटस काय ठेवतात, इंस्टाला स्टोऱ्या काय ठेवतात, नवऱ्याला मेन्शन काय करतात, नागोबा आमचा भाऊ आहे आणि मी त्याची लाडकी बहीण आहे. आणि तोच नागोबा तायडीचं काय चाललंय पाहायला किचनच्या कट्ट्यावर आल्यावर. आजपासून मी तुमचा भाऊ, तुम्ही माझ्या. अरे बोला ना बहिण्यांनो, मी तुमचा, तुम्ही माझ्या. भाऊ कुणाचा? बहिणीचा. आणि बहिणी कुणाच्या? बहिणी कुणाच्या? आवाज येऊ द्या ना. बहिणी कुणाच्या? म्हणजे 1500 रुपये कुणाचे? समाधान, काही चिंता नाही, तुम्ही निवांत राहा निखिल भाऊ. झालं असं, आपल्याला वाटतंय आपल्या मागणं कर्म सुटल, पण नाही सुटत. का? देने पे आया तो इतना देता है,
छप्पर फाड़ के देता है, मगर लेने पे आया तो इतना लेता है, हाथों की चमड़ी भी उतार ले जाता है. मानवा तू विसरू नको तुझ्या सत्यनीतीला, हो गर्वाने तू फुगू नको आपुल्या या छातीला रे. शंभरपुरांचा बाप, हस्तिनापूरचा सम्राट, भारत देशाचा सार्वभौम राजा, त्याचं नाव धृतराष्ट्र. त्याला अरण्यात जळून मरावं लागलं. एकाला 1 लाख पोरं, 1.25 लाख ना तू 1.25 लाख, पण तू 80,000 बायका, 7 कोटी सोन्याची घरं, रामाच्या हातनं मरावं लागलं. लोक रावणाला नावं ठेवतात म्हणे रावण बेकार आहे, रावण वाईट आहे. अरे एवढा श्रीमंत होता तो, पण त्याला अहंकार नव्हता महाराज, त्याला माज नव्हता श्रीमंतीचा. 7.5 कोटी घरं सोन्याची होती, पण कधी व्हॉट्सअपला स्टेटस ठेवून खाली टाकत नव्हता, रावण बोलते सबको कोलते. कधी फेसबुकला त्यानं रावणानं लंकेचा फोटो पोस्ट नाही केला, द किंग ऑफ लंका. बिभीषण सकाळ सोडून गेला रामाच्या पार्टीत, मग फेसबुकला बिभीषणाचा फोटो खाली हॅशटॅग आपलेच गद्दार असं नाही लिहिलं. एवढा 10 तोंड होती त्याला, पण कधी एका तोंडानं कोणाची बदनामी नाही केली, त्यानं कोणाची निंदा नाही केली. आपल्याला तर देवाने एकच थोबाड दिलंय तरी अख्ख्या गावाचं माप काढतो आपण. 3644 एकर ऊस होता तुकाराम महाराजाच्या सासऱ्याचा. किती एकर? 3644. आपला तर एकच एकर, तो पण 265. त्याला बी पेटवल्याशिवाय कारखाना नेत नाही, तर छताड काढतो आपण. मानवा तू विसरू नको तुझ्या सत्यनीतीला, गर्वाने तू फुगू नको आपुल्या या छातीला, तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला, तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला, भले 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 मिळाले या मातीला, हो सख्या बापाला तू रे होऊ नको बेईमान, यम फासा पडल्यावर होशील तू हैराण, होशील तू हैराण, होशील तू हैराण. दारू गांजा बाईन वरती येईना संसार, अहंकारी तोऱ्यात फिरू नको घरदार, बालपण सार तू खेळण्यात घालवल, तरुणपण वेड्या वासनेत घालवल, बायका मुलं गणगोत सर्व इतर राहणार, तुझं कर्म वेड्या, तुझं कर्म वेड्या, तुझं कर्म वेड्या तुझ्यावर जाणार. ओ आज जवानी परितराने वाल कल पछताएगा, आज जवानी परितराने वाल कल पछताएगा, चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता ढल जाएगा, चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता ढल जाएगा, चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता ढल ढल जाएगा. जाएगा जाएगा जाएगा. कर्माचं बंधन. घाबरा, जे करताय त्याला घाबरा, जे पेरताय त्याला घाबरा. खुशाल पाप करायला लोक घाबरत नाही. तो मांस खाणं चांगलं आहे का वाईट आहे? खरं खरं सांगा बरं, तुम्हाला मर्यायची शपथ आहे. वाईट आहे? गावात स्मशान आहे का हो तुमच्या? स्मशान आणि मंदिर आहे ना, जिथं मेलेल्या प्रेतांची विल्हेवाट लावली जाते त्याला मंदिर म्हणतात का स्मशान? अरे बोला ना, जिथं मेलेल्या प्रेताची विल्हेवाट लावली जाते त्याला मंदिर म्हणतात का स्मशान? जिथं मेलेल्या प्रेताची विल्हेवाट लावली जाते त्याला मंदिर म्हणतात का स्मशान? माझ्याकडे पाहताय ना तुम्ही, जिथं मेलेल्या प्रेतांची विल्हेवाट लावली जाते त्याला मंदिर म्हणतात का स्मशान? अरे मेलेल्या कोंबड्या ह्याच्यात, मेलेली बोकड्या ह्याच्यात म्हणे देह देवाचे मंदिर. देवाला नाही आवडत, देवाला प्रेमाचं बंधन आवडत. हा नाम्याची खीर चाखतो, चोखोबाची गुरे राखतो. हा नाम्याची खीर चाखतो, चोखोबाची गुरे राखतो. पुरंदराचा हा परमात्मा
वाली दामाजीचा कानडा मला आवाज पाहिजे कानडा 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 वेदा नाही अंतपार याचा कानडा निराकार तो जसा प्रगटला उभय ठेविले पुतळा चैतन्याचा कानडा 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 राजा पंढरीचा कानडा राजा पंढरी अबीर गुलाल नाथा घरी नाचे माझा नाथा घरी नाचे माझा नाथा घरी नाचे माझा बस वाळवंटी गाऊ आम्ही वाळवंटी चंद्रभागेच्या पाण्याने विठ्ठलाचे नाम घेऊ होऊन निसंग नाथा घरी नाचे माझा नाथा घरी नाचे माझा नाथा घरी नाचे माझा पांडुरंग 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 अर्ध मनात अर्ध ओटावर ह्याला प्रेमाचं बंधन म्हणतात हे आवडतं देवा कळलं महाराज